नमस्कार मंडळी. तर आज माझी तब्येत थोडी खराब झाली आहे, कारण ऋतू आणि जागा बदलली की मला त्रास होतो. तर सकाळी उठून पहिले डिटॉक्स टी घेतली, त्याच्यानंतर हा बिनसाखरेचा चहा घेतला घसा साफ करण्यासाठी. नंतर एकच भाकरवडी खाल्ली, कारण मला भाकरवडी खूप जास्त आवडते. त्याच्यानंतर असाच प्लॅन झाला दादरला जायचा. तर दादरला जाता जाता हायवेवर ही गाडीला आग लागली होती आणि त्याचा खूप धूर झालेला, आणि असं काही बघितलं तर थरकाप उठतो. त्याच्यानंतर आकाशात मस्त उडणारं विमान पाहिलं आणि स्वामींना म्हटलं, स्वामी असा आशीर्वाद द्या की स्वबळावर मी मस्त विमानात बसून फिरू शकते. त्याच्यानंतर दादरला गेले आणि मस्त जांभळं दिसली, तर तीच खाल्ली मी नाश्त्यामध्ये आणि खूप छान जांभळं होती. असा अचानक प्लॅन झाला की चला सिद्धिविनायकला जाऊया, आणि मस्त देवाचं दर्शनसुद्धा झालं. त्याच्यानंतर देवाचा हा प्रसाद मी खाल्ला. त्याच्यानंतर विचार झाला आज गुरुवार आहे तर स्वामींच्या मठात सुद्धा जाऊया. तर स्वामींचं छान दर्शन घेतलं. श्री स्वामी समर्थ. तर नंतर मग जेवायची वेळ आली. खूप जास्त उशीर झाला होता म्हणून मी डोसा घेतला, आणि त्याच्यामध्ये सांगितलं की बटर किंवा तेल जे असेल ते तुम्ही कमी लावा, आणि त्याच्यामध्ये मी चटणी नाही खाल्ली, फक्त सांबारच खाल्ला. त्याच्यानंतर मी चहा घेतला मस्त, आणि नंतर आमच्या ताईंकडे आले आणि त्यांनी मला छान पायनॅपल ज्यूस दिला. त्याच्यानंतर आज दिवसभराची एवढी माझी धावपळ झाली होती. रात्रीच्या जेवणामध्ये 3 फुलके होते, मटार फ्लॉवरची भाजी होती, आणि ते झाल्यानंतर देवाचा छान प्रसाद खाऊन असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.